प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज शनिवार 10 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्य हा जो कन्सेप्ट, ही जी कल्पना आहे ती गेल्या काही वर्षात पुढे आलेली आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संस्था जी आहे त्यांनी सांगितलं की हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल हेल्थ नाही, तर म्हणजे शारीरिक आरोग्य म्हणजे पूर्ण आरोग्य नाही, तर शारीरिक आरोग्यावर मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे. हळूहळू मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. शरीराला जर एखादा असाध्य किंवा दुर्धर असा रोग झाला तरी त्याच्यावर मात करून आनंदात उरलेलं जीवन घालवणारी मंडळी आहेत. म्हणजे शरीर तर आरोग्यवान नाही आहे, तिथे तर असाध्य रोग झालेला आहे, पण मग किती आनंदात जगतात ती मंडळी. मागे एक आपण प्रसंग बघितला होता की टाटा हॉस्पिटल जे आहे मुंबईला, एक असा भागच आहे की जिथे टर्मिनल पेशंट्स म्हणजे वाचणार नाहीत आणि त्यांना घरी कोणी नेणं शक्य नाही म्हणून ते तसेच असतात. अशा ठिकाणी 80 वर्षाचे एक आजोबा, 18 वर्षाचा एक तरुण आणि 8 वर्षाचा एक बालक कॅन्सर आणि असेच काही टर्मिनल स्टेजमध्ये पोचलेले. एक जण फुलं घेऊन प्रवेश करतो, त्याला तिथे कुठली तरी त्याची मावशी आत्या वगैरे त्यांना ती द्यायची असतात. 8 वर्षाचा मुलगा पुढे येतो म्हणतो की काका मला एक फूल द्याल का? तो म्हणतो घे की, पण इथे तू कुणाला भेटायला आलायस? तो म्हणतो मी पेशंट आहे इथला. मग त्याला एकदम काळजात चर्र होतं. इथला पेशंट म्हणजे आपल्याला आठवतं की काही वृद्धाश्रमात सायन तारा म्हणून एक भाग असतो, म्हणजे तिथे हे टर्मिनल पेशंट्स असतात. म्हणजे आता अंतिमच, म्हणजे इथून त्यांची अंत्ययात्राच काढायची. आणि तसंच होतं, कोणीही चमत्कार म्हणून वाचत नाही, सगळे उपाय करून झालेले असतात, सगळ्या प्रकारच्या पद्धतीने उपाय करून झालेले असतात आणि शेवटी मग म्हणतात की आता उपायच नाही आहे, दिवस काढायचे. तर तसा हा 8 वर्षाचा बालक आहे. तो म्हणतो तू 2 फुलं घे की. तो म्हणतो 2 देता हरकत नाही, तुला कशाला पाहिजेत? तो म्हणतो की तिथे ती एक मावशी आहे आणि त्याच्या शेजारी आजीसुद्धा आहे, त्यांच्याकडे कोणी येत नाही. बाकीच्यांच्याकडे कधीतरी आठवड्यातून एकदा दोनदा लोक फुलं घेऊन येतात, त्यांच्याकडे कोणी बघतही नाही, कोणी बोलतही नाही, त्यांना फुलंही कोणी देत नाही, त्यांच्यासाठी मला पाहिजेत. हा आलेला असतो 80 वर्षाच्या आजोबांसाठी. त्यावेळेला आजोबा आढ्याकडे टक लावून बघत, काही अर्थ नाही, संपलं सगळं. 80 वर्षाचे आजोबा, 18 वर्षाचा तरुण, हे काही मरायचं वय आहे का? खूप स्वप्न होती, रडतोय. 8 वर्षाचं बालक, त्यालाही माहीत आहे आणि त्याला जाण आहे आपण काही वेळ जाणार आहे, पण तो म्हणतो की जाण्यापूर्वी जास्तीत जास्त लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण माझं विश्वच एवढं झालेलं आहे, माझं जग एवढंच आहे, या खोलीच्या बाहेर नाही मला जाता येत. पण इथे जे आहेत काहीतरी 20 एक पेशंट्स, प्रत्येकाशी मी बोलतो, हसतो, त्यांना काहीतरी सांगतो, जे काही मला माहीत आहे ते. मला काय इतकं माहीत नाही आहे, पण मग एखादी कवितासुद्धा म्हणून जातो, चांदोबा चांदोबा भागलास का. पण त्यांना बरं वाटतं, कारण त्यांच्या जीवनातल्या सगळ्या चंद्रांना आणि सूर्यांना ग्रहण लागलेलं आहे. अशा वेळेला चांदोबा चांदोबा भागलास का हे सगळं तो मुलगा सांगत नाही, लक्षात ठेवा. तो जे काही करतो ते सांगतो, पण त्याला एवढा अर्थ आहे. म्हणजे मरताना शरीर मरतंय, मन मरायला नको. मन उसळी मारून वर आलं पाहिजे, तर मनाला उभारी आली पाहिजे. आणि असं करता येतं का? 100% करता येतं. आपण नेहमी एक मुद्दा मांडलेला आहे आणि कृष्ण चरित्रात तो पाहायचा की जगातली स्थिती आपल्या हातात नाही. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया काय, कोरोना. काय हो, कोरोनानी सांगूनच तुम्हाला दिलं जगाची परिस्थिती तुमच्या हातात नाही, कुटुंबातली परिस्थिती नाही.
म्हणजे अगदी नॉर्मल ज्या वेळेला कोरोना पूर्व काळ, जसं आपण इसवी सन पूर्व म्हणतो ना, कोरोना पूर्व काळ काही महिन्यापूर्वीचा आठवा, तक्रारच होती. घरी मुलं ऐकत नाहीत, शाळेत विद्यार्थी ऐकत नाहीत, तक्रारीच होत्या. म्हणजे घरातली स्थिती, आपल्या संस्थेतली स्थिती आपल्या हातात नाही आहे पूर्णपणे. आपल्या देहाची स्थिती, ज्यांना कोरोना झाला बाय चॉईस झाला आहे का? नाही ना, त्यांना माहितीही नव्हतं आपल्या शरीरात आहे तो. कधीतरी एकदम आलं लक्षण वगैरे पॉझिटिव्ह आणि बरोबर निगेटिव्ह, काही माहीत नाही आपल्याला. देहाची स्थिती नाही, मनाची स्थिती 100%. कोणत्याही परिस्थितीत बुद्धीनं जर मनाला सांगितलं, बुद्धीनं जर या सगळ्या घटनेचं पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन केलं, हे लक्षात ठेवा. आपण महाराजांना मागताना पहिल्यांदा मागतो ती बुद्धी, जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाचं पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन. मग कधी कधी लोक विचारतात, सर या प्रसंगाचं पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन कसं करणार? म्हटलं एक लक्षात ठेव, तू त्या प्रसंगातून जातेस, मी तटस्थ आहे म्हणून मी जास्त चांगलं इंटरप्रिटेशन करेन, पण ते इंटरप्रिटेशन तुला जगायचं आहे हे लक्षात ठेव. असे कितीतरी प्रसंग सांगितले जातात आणि जवळजवळ सर्वांना ते पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन पटतं. ते प्रत्यक्षात आणायला काही वेळ लागतो, परंतु तो प्रसंगच असे असतात की ते काही महिनेसुद्धा चालणारे असतात. बरं वाटतं. बुद्धी, त्याच्यानंतर आपण शक्ती मागतो, सहनशक्ती. कारण पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन ही बुद्धीची करामत आहे किंवा बुद्धीची एक प्रकारची शक्ती आहे ती. पण सहन करायला नको का? तुम्ही सांगितलं की कॅन्सर माझा सांगाती, बरोबर, कॅन्सर आहे ना, पण माझा साक्षात्कारी हृदयरोग आहे ना, बरा होईल तो. कॅन्सर तसा बरा होणार नाही आहे. पण जे पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन, म्हणून आपण शब्द वापरतो की पॉझिटिव्ह थिंकिंग, हे पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन आहे. पॉझिटिव्ह लिव्हिंग नको का? नुसतं थिंकिंग ठीक आहे. म्हणजे मला गमतीनं मागे उदाहरण दिलं होतं की सेहवागसारखा स्फोटक एक्सप्लोजिव्ह बॅट्समन ज्यावेळेला झिरोला आउट होतो त्यावेळेला पॉझिटिव्हली काय सांगायचं, यू मिस्ड युअर सेंचुरी बाय जस्ट 100 रन्स. तो म्हणतो व्हेरी गुड, मला हे माहीतच नव्हतं, आय मिस्ड माय सेंचुरी बाय 100 रन्स, म्हणजे 0 मिळालेलं आहे. 0 व्हायला रडत बसलो तर पुढच्या वेळेलाही 0वर आउट जाईन. आय हॅव जस्ट 1 बॉल मेमरी. हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक श्वास एवढीच माझी मेमरी आहे. गेला श्वास गेला, लेट बायगॉन्स बी बायगॉन म्हणतात ना, की गंगे झालं गेलं, गंगेला मिळालं आणि गंगेबरोबर वाहत गेलं. इतकं आपल्याला जमणार आहे का? तेच बुद्धांनी सांगितलेलं आहे. क्षणाची तुम्ही काळजी घ्या, आयुष्य तुमची काळजी घेईल. टेक केअर ऑफ द मोमेंट. आता मोमेंट म्हणजे टाक टाक टाक, हे बरोबर आहे, पण प्रत्येक वेळेला काय लक्षात येणार आहे? आणि इकडेच मी घड्याळाकडे बघत बसलो तर बाकीची कामं कशी करणार आहे? म्हणून श्वास सांगितला आहे. श्वासाची मला जाणीव असते नसते बऱ्याच वेळेला, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की ट्रॅफिक जॅममध्ये तुमचा श्वास गुदमरला की अरे चालू होता नाही रे श्वास, वाटतं. एरवी आत्ता आपल्याला कळतच नाही आपला श्वास चालू आहे. म्हणजे इतके आपण हे असतो, म्हणतात ना की बेगुमान असतो, म्हणजे आपल्याला काही कळतच नाही श्वास चालू आहे हा, आणि श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. आणि प्रत्येक श्वास स्वतंत्र आहे आणि नवीन आहे. जुना श्वास मला घेता येत नाही. काय तो दिवस होता 21वा माझा वाढदिवस, घे बरं त्या दिवसाचा श्वास, नाही घेता येत. ती गेली. ज्या वेळेला तुम्ही मेणबत्त्या फुंकता, काय कट करता, गेले ते श्वास, परत येणार नाही आहेत. काही केलं तरी परत आहे. कितीही योग प्राणायाम, हा देव तो देव काही केलात ना तर नाही गेला. म्हणून त्याची जाणीव ठेवा, म्हणजे पॉझिटिव्ह लिव्हिंग जमेल. पॉझिटिव्ह थिंकिंग इज नॉट इनफ. ते पहिला अंक आहे, 3 अंकी नाटक आहे हे. पहिला अंक पॉझिटिव्ह थिंकिंग, दुसरा अंक पॉझिटिव्ह लिव्हिंग. आणि पॉझिटिव्ह लिव्हिंगसाठी पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. नाहीतर सकाळी उठल्यानंतर शक्तिहीन, नाही मी आज पॉझिटिव्ह जगायचं ठरवलं आहे पण काही खरं नाही, ही बस चुकते की नाही बघा माझी. अरे रडत काय सांगतोस? पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे. आणि एनर्जीची खरी टेस्ट केव्हा माहिती ना, रात्री 11 वाजता. जर तुम्ही 11:30 वाजता झोपत असाल तर 11ला झोपत, रात्री 10:30 वाजता. सकाळी 5 वाजता उठलो त्यावेळेची एनर्जी लेवल आणि 10:30ची एनर्जी लेवल तीच असेल ना, व्हेरी पॉझिटिव्ह. तुम्ही आज एनर्जी खूप वापरली पण तेवढी कमावली सुद्धा. आणि ही मनाची एनर्जी आहे, लक्षात ठेवा. शरीराची एनर्जी थकणारच आहे, शरीराची झीज होणारच आहे, जेवल्यानंतर परत भूक लागणारच आहे, झोपेची गरज पडणारच आहे. पण मनाची शक्ती,
परवा आपण एक सहज प्रसंग बघितला होता. परदेशातले साधक असतात ना, ते जास्त प्रामाणिक असतात. एक साधक रमण महर्षींना विचारतो, या संदर्भात मेंटल हेल्थच्या संदर्भात हा प्रसंग बघा बरं, की जेन्युइन साधक म्हणजे सीकर ऑफ ट्रुथ और सीकर म्हणजे साधक ऑफ मुक्ती, लिबरेशन, त्यांनी रोज किती वेळ झोपावं. त्यावेळेला त्यांनी विचारला, हा प्रश्न कोण विचारत आहे? मग ते म्हणतात ना की हा प्रश्न माझा ओठ विचारत नाही, जीभ विचारत नाही, कंठ विचारत नाही, माझा ब्रेन विचारतो. पण मग सगळ्यांना ब्रेन आहे, त्यांनी का नाही हा प्रश्न विचारला? म्हणजे ती शक्ती काहीतरी आहे की ज्यांनी प्रॉम्प्टेड माय ब्रेन टू आस्क यू दिस क्वेश्चन. ती शक्ती आहे. हां, ती शक्ती आहे ना, तीच महत्त्वाची. ती शक्ती कधी झोपते का रे? सद्गुरू कधी झोपतील का? गुरु झोपतील, कारण त्यांना देह आहे. सद्गुरू चैतन्य आहे, कधी झोपतील? परमेश्वर कधी झोपतो? आपण जे 4 महिने झोपतो अशी जी कल्पना आहे ना, तो एक निराळा भाग आहे सगुण भक्तीचा. एरवी ते चैतन्य, ते तत्व, ती शक्ती झोपत नाही. उत्तर मिळाले की तुला? त्या शक्तीनं तुला जर हा प्रश्न विचारायला सांगितला आहे की किती तास झोपू, तर ती शक्ती झोपतच नाही. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून मेंटल हेल्थ जर आपल्याला राखायची असेल तर त्यासाठी औषधं आहेत का? आहेत. त्यासाठी काही प्रयोग आहेत का? आहेत. प्राणायाम वगैरे सारखे व्यायाम आहेत का? आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर आध्यात्मिक साधना, ध्यान, नाम, अनुसंधान, ही त्रिपुटी आहे. नाम मध्ये घेतलेलं आहे, एका बाजूने ध्यान आहे, दुसऱ्या बाजूने अनुसंधान आहे. ध्यान इज मेडिटेशन, नाम इज चांटिंग नेम और नाम, आणि अनुसंधान इज कॉन्स्टंट रिमेंबरन्स और अवेअरनेस ऑफ दॅट शक्ती. हा सगळा तिचा प्रभाव. आपण म्हणतो ना, मला सतत महाराज आठवतात. हे अनुसंधान आहे का? आहे. अनुसंधानाचा पूर्वार्ध आहे. अनुसंधानाचा उत्तरार्ध म्हणजे कंप्लीट अनुसंधान म्हणजे काय? अरे सगळं महाराज घडवत आहेत. आत्ता मी हात हलवला तो त्यांच्या इच्छेनं, आत्ता मी तुम्हाला एक बोट दाखवलं त्यांच्या इच्छेनं. हे इतकं बेसिक जर कळलं तर मेंटल हेल्थ चांगली राहील, हे लक्षात ठेवा. फिजिकल हेल्थ आहे ना, ती बॉडी आहे ना. आपण म्हणतो ह्याला बॉडी शब्द वापरतो ना, बॉडी हा फिजिक्समधला शब्द आहे. बॉडी इन मोशन, कंटिन्यूज इन मोशन वगैरे बॉडी. एखादं जर काही आत गेला तर फॉरेन बॉडी आत गेलेली आहे, बॉडी. ह्याला नाव आहे. मेल्यानंतर पोलीस म्हणतात 1 बॉडी इज फाउंड. मॉर्च्युरी, ते बॉडी नंबर इतकी आणरे, त्यांचे रिलेटिव्ह आलेले आहेत. रिलेटिव्हजना नाव आहे त्या बॉडीला, पण त्यांना बॉडीला नंबरच आहे. ही बॉडी आहे. व्हॉट अबाउट माय माइंड? मनाच्या, शरीराच्या पलीकडे आत मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि आनंद, आत्मा किंवा अहंकार म्हणजे शुद्ध मी आहे. इगो नाही तो. अहंकार म्हणजे इगो नाही, शुद्ध मी, प्युअर मी, दॅट इज इट. पण आपण त्याला आनंद म्हणणं सोपं आहे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त, आनंद. आनंदात जो आहे ना, ही इज एन्जॉईंग परफेक्ट मेंटल हेल्थ. मग तो कसा आहे? महाराज म्हणतात ना, कौपीनवंत खलू भाग्यवंता. आम्हाला लंगोटी घातली की निघालं, बाकीचे कपडे शोधावेच लागत नाहीत. आनंदात होतो आम्ही. आम्हाला दुसरं काही मागावंच लागत नाही, आनंदात होतो आम्ही. बघा ना, ही आनंदाची व्याख्या आहे. आणि आनंद म्हणजे मेंटल हेल्थ. एवढं जर आपल्याला कळलं, म्हणून तन आणि मन यांचं आरोग्य हे पूर्ण आरोग्य, ही व्याख्या केली गेली. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ना की फिटनेस शब्द मागे पडला, वेलनेस शब्द आला. वेलनेस जिम, वेलनेस आपण म्हणतो ना, वेलनेस. आणि वेल म्हणजे वेल बिईंग, फिजिकल अँड मेंटल वेल बिईंग म्हणजे वेलफेअर म्हणजे कल्याण. कशाचं कल्याण? शरीराचं कल्याण आणि मनाचं कल्याण. आजच्या दिवसात हा इतकं का सांगितलं? कारण आत्ताचा जो विषय आहे कृष्णाचं चरित्र, आपण पूर्वार्ध बघितला काल, आज आता उत्तरार्ध बघायचं आहे. आणि त्या उत्तरार्धात कृष्ण चरित्रावर चिंतन हे मानसिक आरोग्याला उपयोगी पडतं. कृष्णचरित्र, रामचरित्र का नाही? चालेल ना. अरे आत्मचरित्र, माझ्याच आत्मचरित्रावर मी चिंतन केलं तरीसुद्धा माझ्या चुका जरी मला कळल्या तरी त्यातून माझं मनाचा निचरा होत असतो. निचरा म्हणजे रेचन, आणि रेचन म्हणजे आपण बाहेरी घेतो ना, बाहेरी, मनाची बाहेरी आहे ही. अरे चिंतन करा, मनाचे गुणदोष बघा. म्हणजे पहिल्यांदा ॲनलाइज करा, नंतर सिंथेसाइज करा, पहिल्यांदा विश्लेषण करा, आणि नंतर आपण त्याला अवघड शब्द आहे संश्लेषण, पण एकत्रीकरण करूया ना. एकत्रीकरण केलं पाहिजे जीवनातल्या प्रसंगांचं. ऑन द होल मी कसा आहे
त्या प्रसंगात मी कसा वागलो, त्या प्रसंगात मी कसा वागलो हे ॲनालिसिस आहे. ऑन द होल मी कसा आहे हे सिंथेसिस आहे. दोन्ही लागतात. म्हणून शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य. आपण कृष्णाचं काय काय पाहिलं होतं, आपण बघितलं होतं. कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात 64 दिवस फक्त राहिलेला आहे. वर्षानुवर्ष शिकावं लागतं. ते या दोघांनी, कृष्ण आणि बलरामाने 64 दिवसात शिकलेले आहेत. मग बघितलं की त्यांना काय गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. तर गुरु म्हणतात सांदीपनी, अरे तुझ्यासारखा माझ्याकडे माझा विद्यार्थी म्हणून आला, ही गुरुदक्षिणा मला पुरे. नाही नाही म्हटलं, आम्हाला द्यायला पाहिजे, त्याशिवाय घेतलेलं ज्ञान आहे ना ते फळत नाही. त्यामुळे काय, काहीतरी गुरुदक्षिणा दिली पाहिजे. मग त्यांची पत्नी बाहेर येते, म्हणते की काही वर्षांपूर्वी आमचा मुलगा पळवून नेला एका राक्षसानं. त्या राक्षसाचं नाव आहे शंखचूड, आणि पंचजन नावाचा जो समुद्राच्या काठाशी, समुद्राच्या खाली असा प्रदेश आहे, तिथे नेलेला आहे. आले दोघंजणं. कृष्णाने त्या शंखचूडाला मारलं. मुलगा जिवंत आहे. त्या शंखचूडाने काय सांगितलं, याच क्षणाची मी कृष्णा वाट बघत होतो, मला तुझ्यातून मरण यावं, आणि एक म्हणजे काय की माझं स्मरण कायम राहील तुला, असं तू काहीतरी करावंस. मग तो म्हणला काही हरकत नाही, पंचजन तू आहेस आणि शंखचूड आहे, म्हणून पांचजन्य शंख मी कायम माझ्याजवळ ठेवेन. म्हणून पांचजन्य शंख, कौमुदकी गदा, सुदर्शन चक्र आणि हातात पद्म. हा विष्णूही आहे, पण मुख्य म्हणजे हा कृष्णसुद्धा आहे. शंखचक्र गदा पद्म, तर शंख, पांचजन्य शंख. मग मुलगा आणून दिला. गुरुपत्नीला आनंद झाला, गुरुनाही आनंद झाला, मुलगा परत मिळाला म्हणून दिली दक्षिणा. आता ते काय आलेले आहेत, ते मथुरेला आलेले आहेत. लक्षात ठेवा, मथुरेला ते केव्हा आले, कंसाला मारायला मथुरेला आले. म्हणून एक दोन प्रसंग जे गोकुळात किंवा व्रजभूमीत घडलेले आहेत. गोकुळ आणि वृंदावन याच्यात फरक नाही आहे, पण गोकुळातलं गवत, इतर धान्य वगैरे कमी पडायला लागले लोकांना, म्हणून ते तिथून आले वृंदावनात. गोकुळातून वृंदावनात जाताना निसर्गातले जे काय, फार लांब नाही, जवळच आहे ते, पण तरीसुद्धा वाहणारे झरे, आकाश, ती झाडं, याचं वर्णन आलेलं आहे तिथे. आणि बैलगाडीतून गेले ना, ते आनंदात वर्णन आलेलं आहे. आपल्याला सुद्धा वाटतं की आता तिथे गेला तर आता काय चित्र आहे, मला प्रत्यक्षात अनुभव नाही आहे, पण आता सगळ्याचंच आपण मार्केटिंग केलं आहे, बाजारीकरण झालेलं आहे, सगळीकडे गर्दी आहे, आणि तिथे पिलग्रिम्स कमी आणि टुरिस्ट जास्त असा प्रकार आहे. पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरू आणि टुरिस्ट म्हणजे यात्रिक किंवा यात्री, हा फरक झालेला आहे. तर मग वृंदावनात आले आणि तिथे हे गोकुळात घडलेला प्रसंग आहे. उखली बंधन, उखळाला बांधणं, हे सोपं आहे. काय झालं होतं त्या दिवशी, जास्तीत जास्त तक्रारी आल्या होत्या. कृष्णा, आता मात्र तू घराच्या बाहेरच जाणार नाहीस याची व्यवस्था करते. याला कशाला बांधू, कशाला बांधू, कशाला बांधू. उखळ दिसतं, भात काढण्यासाठी उखळ असायचं, आणि दगडाचं मोठं, कृष्ण लहान आहे, बांधून ठेवलं. आपण परवा उल्लेख बघितला होता की दोरी पुरेच ना, गुण म्हणजे दोरी, किती केलं तरी पुरेच ना, गाठ मारता येईन, आणि गाठ मारली नाही तर तो बांधलेला कसा जाईल. इतक्यात एक म्हातारी आली गवळण, ती म्हणली तुम्ही काय करताय, याला बांधायचं आहे, वेडे आहात तुम्ही. की करुनिया श्वासाचा दोर, बांधलेला गोकुळीचा चोर. हा चोऱ्या करतो लोकांच्याकडे म्हणून तू बांधतेस ना. हो म्हणाली, सगळ्यांच्याच तक्रारी ऐकून ऐकून मी कंटाळले, याला बांधूनच घालते. श्वासाचा दोर कर, त्या श्वासावर नाम घे, नामाचा दोर कर. मग हा थांबतो की नाही ते बघ. या दोरांनी त्याला बांधायची गरजच नाही आहे, विचार करा तुम्ही. आणि मग त्यांनी बांधून घेतलेला आहे आणि पाडतो तो. सगळेजण निघून जातात, आता इथून काय हालतोय, आणि पाडवून ते रोल करत करत नेतो. 2 झाडं असतात, या झाडांची गोष्ट सांगायला पाहिजे. हे कुबेराचे, कुबेर म्हणजे यक्ष, गंधर्व, त्यांची मुलं, आणि त्यांची जी मुलं आहेत ती जलक्रीडा करायला आपल्या स्त्रियांबरोबर आली होती. नारद निघालेले होते, टिंगल करण्यासाठी पाणी उडवलं. नारदाने दुर्लक्ष केलं, परत उडवलं, परत उडवलं, परत उडवलं. मग हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही फार चंचल आहात, वृक्ष बना. दोघंजणं, एक असं नाव आहे नलकुबर किंवा नलकुबेर काही ठिकाणी म्हणतात, आणि मणिग्रीव. झाडं उद्धार केव्हा होणार, कृष्णाच्या चरित्रात. कृष्ण तुमचा उद्धार करेल. मग ते यमल अर्जुन, यमल म्हणजे 2 आणि अर्जुन वृक्ष असतं अगदी शेजारी शेजारी. हा तिथे नेतो, त्याचं उखळ अडतं. हा जोर लावतो ना, कारण हा लहानपणापासून काय
चमत्कार वाटावा इतकी शक्ती याच्याकडे. झाड कडकड कडकड आवाज होतं, झाड पडतं, त्या झाड कृष्णावर पडतं, हे धापा टाकत येतं नंद आणि छाती बडवत येते, यशोदा कृष्ण गेला गेला गेला. पण उखळामुळे काय झालं होतं, झाड वरती राहिलं होतं आणि हा खाली सुरक्षित होता. नेहमीप्रमाणे यांनी केलं काय की बापरे काय अरिष्ट येतात एकामागून एक, आपण कृष्णाची काय करूया, दृष्ट काढूया, गाईचं शेपूट त्याच्या तोंडावरून फिरवूया, गोमूत्राने याला आंघोळ घालूया. गोकुळातल्या लोकांचे काय असणार आहेत असंच सगळे. पण कुणालाही माहीत नाही की कृष्णात अशी शक्ती असू शकते. कृष्ण हे चमत्कारिक बालक आहे, तो सामान्य बालक नाही, कंसाला मारण्यासाठी हा जन्मलेला आहे, हे लोकांना माहीत नाही ना. म्हणून ते कृष्णाची दृष्ट काढतात आणि हे दोन दिव्य देह त्या पडलेल्या झाडातून येतात, कृष्णाला नमस्कार करतात आणि जातात. ही कृष्णाची एक लीला आहे. त्याच्यानंतर एक प्रसंग घडतो, तो म्हणजे महत्त्वाचा प्रसंग, रासलीला. आता आपल्याला काय वाटतं की रासलीला म्हणजे काय नाचत होता हा आणि इतक्या स्त्रियांच्या बरोबर. तर एक लक्षात ठेवा, आपण ज्याला व्यभिचार म्हणतो, पाप म्हणतो, ते अंधारात होतं, अंधारात होतं. हे सगळं पौर्णिमेचंही रात्र आहे, यमुनेचा काठ आहे, कदंब वृक्ष आहेत, तिकडे गोकुळातले काही श्रीलोक जमलेले आहेत आणि त्याच्यात ती रासलीला. काय पाप घडतंय सांगा बरं, ह्याच्यात पाप नाही. पुढे कृष्णाचं वय साधारणतः 10-11, कारण त्याच्यानंतर 1 वर्ष गणलं, नंतर 12व्या वर्षी तो सोडून गेलेला. 11व्या वर्षाचं पोर आहे. कालच बघितलं की टीनेज सुरू झालेलं नाही, 13 नाही आहे कृष्णाला. अशा वेळेला तो सुरू करतो आणि इतक्या जणांच्या साक्षीनं आणि अनेक ज्या गोपी आहेत ना, गोपींना काही ठिकाणी गोपांगना म्हणलेलं आहे, आणि गोपी आहेत ना त्या कृष्णाच्या अगदी उच्च पातळीवरच्या भक्त आहेत. पण भक्त कसा असावं तर गोपींच्यासारखा. भक्ती कशी करावी तर गोपींसारखी. हे नारदांनी सांगितलेलं यथा व्रज गोपिकानाम, आणि हे काहीतरी 18-19 सूत्र आहे. एकंदर 84 सूत्र सांगितलेले आहेत नारदांनी. पण त्याच्या आधी भक्ती आहे कशी, अमृत स्वरूपा आहे कशी, परम आनंद म्हणजे ते देणारी, आणि स्वयंफलरूपा म्हणजे अमृतासारखी आहे, आनंद रूप आहे आणि स्वयंफलरूपा. भक्ती करून दुसरं काय फळ मागणार आहात तुम्ही? भक्तीचा जो आनंद आहे ना तेच त्याचं फळ आहे. भक्ती हेच भक्तीचं फळ आहे, हे सगळं सांगितलं. आणि नंतर नारद म्हणतात, किती सांगू, यथा व्रज गोपिकानाम. त्या अडाणी, अशिक्षित, साध्या भोळ्या ज्या गवळणी आहेत ना, त्यांनी कशी भक्ती केली ते विचारा. त्यांचं कृष्णावर प्रेम होतं. भक्तीमध्ये सुद्धा एक्सचेंज अपेक्षित असतो की देवा मी इतकी भक्ती केलेली आहे, ह्यावेळेस मला पास होऊ दे वगैरे वगैरे काहीतरी. प्रेमात काही नाही, दिलं. आणि मी आणि तू जर अद्वैत आलं तर कोण कोणाकडे मागणार आहे आणि कोण कोणाला देणार आहे. भक्तीचा सर्वोच्च अनुभव अद्वैत हाच आहे, म्हणजे एकमेकात पूर्णपणे मिसळून जाणं, म्हणजे दोघांना स्वतंत्र अस्तित्व न उरणं, ही भक्ती आहे. ती गोपींनी केली. आपण बघितले की गोपी या शब्दाचा अर्थ आहे गो म्हणजे इंद्रिय आणि पी म्हणजे पिणं, म्हणजे कृष्णाचं इंद्रिय आपल्या इंद्रियातून जे पिऊन घेतात, आणि पिणं म्हणजे रस आस्वादन, रसग्रहण. आणि भागवत प्यायचं आहे ना, हे फळ आहे. रसमालयम, हे पूर्णपणे रसपूर्ण असं हे आहे, फळ आहे. नाही आत बी, नाही बाहेर साल, असं आहे ते. आईस्क्रीम असतं की नाही, आईस्क्रीम होल्ड करायला म्हणून आपण ती काठीमध्ये घालतो, ते असतं, किंवा चमच्याने. पण आईस्क्रीममध्ये काय सांगा बरं, आत बी आहे का नाही, बाहेर काय आहे का नाही, तसा रस आहे हा, गोठलेला रस. एकदा सहज गंमत म्हणून सांगतो की कृष्ण जन्माच्या दिवशी एकाने आईस्क्रीम वाटलं आणि नंतर मला त्याने प्रश्न विचारला, सर आईस्क्रीम कसं वाटायचं कृष्णाला? मी म्हणलं उद्या याचं उत्तर देतो. म्हणलं की एक जाहिरात होती त्यावेळेला, आरेची दूध, जसं अमूल आहे ना आरे, तर आरेची डेअरी आहे आणि त्याच्यात कृष्ण वगैरे मंडळी घुसतात. इथे काही गंमत नाही, कारण इथे सगळं एकत्रच आहे. इकडे कसं, तिकडे ताक चोरा, तिकडे लोणी चोरा, हे सगळंच आहे. आणि शेवटी ते मारतात ताव सगळ्यावर, तोपर्यंत मालक येतो. त्यावेळेला कृष्ण म्हणतो, अरे कोणीतरी बिल द्याणार आहे, अरे कोणीतरी बिल द्याणार आहे, अरे, आणि कृष्ण निघून जातो. बाकीच्यांना तो धरून ठेवतो. गंमत आहे तेवढीच जाहिरात. तर सांगायचं आहे काय
की त्यावेळेला जर आईस्क्रीम असतं ना तर कृष्णानं मिटक्या मारत खाल्लं असतं आणि सांगितलं असतं पुढच्या वर्षी बाकीचं दही लोणी वगैरे नको, आईस्क्रीमच द्या. कारण कृष्णाला निषिद्ध काही नाही हो, कृष्णाच्या जीवनात ॲलर्जी कशाचीही नाही आहे. कारण त्यांनी ते सगळं करून बघितलेलं आहे. आज जे विषय बघणार आहोत फार मनोरंजक आहे. तर त्यामुळे काय आहे की ज्या वेळेला कृष्ण रासलीलेला तयार करतो, लगेच नाही, जवळजवळ वर्षभर कात्यायनी व्रत करून घेतलेलं आहे त्या गोपींकडून. एकदम आम्हाला तुझ्याबरोबर नृत्य करायचं आहे. नाच म्हणू नका, नाचला डान्स म्हणतात. मला एका मुलीचं आठवत आहे, आजोबा आमच्या कार्यक्रमाला येणार ना, आमचं काय आहे संमेलन आहे, मराठी शाळा आहे, मराठीत गॅदरिंग म्हणत नाहीत, संमेलन. हां, तर संमेलन आहे वार्षिक. तर म्हटलं तुझं काय आहे का? 2 आयटम्स आहेत. आयटमला मला अजून मराठीत शब्द कळलेला नाही आहे, तुम्हाला जर कळला तर सांगा. आयटम म्हणजे काय? आयटम म्हणजे 2 वस्तू, 2 गोष्टी, 2 कार्यक्रम नाही, 2 आयटम्स आहे म्हणले. एक नाच आहे आणि एक डान्स आहे. म्हटलं दोन्ही एकच? नाही 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 नाही, तिने सांगितलं ते खरं आहे. डान्स म्हणजे काय, रेकॉर्डवर लावायचं आणि ते कुठेतरी आम्ही टी व्हीवर बघितलेलं असतं त्याप्रमाणे स्टेप्स करायच्या, हा डान्स आहे. आणि नाच म्हणजे बाईंनी लिहिलेली कविता, बाईंनी लावलेली चाल आणि बाईंनी शिकवलेल्या स्टेप्स. मग तुला काय आवडतं? मला नाच आवडते. आणि ते काय सगळेजण नाचतात सिनेमातलं गाणं आणि तसंच नाचायचं, हा डान्स आहे. मी दोन्हीमध्ये आहे. म्हणलं मग डान्स आधी काय? म्हणलं मी तुझा नाच बघायला येईन, डान्स नको गं बाई. विचार करा की कृष्णाने दोन्ही केलं असतं. आज लोक प्रश्न विचार, कृष्णाने ब्रेक डान्स अरे सुंदर केला असता आणि इतका केला असता की यू विल बी ब्रोकन. जर तिथे जर हे करत असलास, जुगलबंदी करत असतात, त्याला काही वर्ज्य नाही आहे हो. म्हणून आपण म्हणलं काय की मर्यादा पुरुषोत्तम राम आहे, अमर्याद पुरुषोत्तम. अमर्याद म्हणजे मर्यादा नसलेला असा नाही आहे, स्वैराचारी नाही आहे, पण त्याची शक्तीच असे सगळ्या बाबतीत त्याचं संतुलन आहे. एक पत्नी राम बघितलं आपण काल, ह्याला 16,108 पत्नी आहेत. बघा ना, सत्य म्हणजे सत्य, हा असत्य बोलूनही सत्य, आणि सत्य प्रतिज्ञ युधिष्ठिराला असत्य बोलायला सांगतो, अर्धसत्य पण असत्यच आहे रे. पण गंमत आहे, त्यामुळे काय होतं, द्रोणाचार्य मारण्याची तयारी होते. आणि द्रोणाचार्य मारले नसते तर हे त्यांना मारणार नव्हते, कारण गुरु आहेत. आणि हे त्यांना मारणार नव्हते तर युद्धाचा निकाल कसा लागणार होता? बघा ना, निकाल लागण्यासाठी भीष्म मरणं आवश्यक होतं, द्रोण मरणं आवश्यक होतं. कर्णाला अर्जुननी मारलं असतं आणि ते मारलं त्याप्रमाणे. हे आळगोना हे मारणार नव्हते पांडव. आणि म्हणून शिखंडीला पुढे आणून करून हे सगळं छल आहे, हे अनिती आहे, हा कपट आहे. लोक म्हणतात ना हे कारस्थान आहे, ठीक आहे ना. म्हणून युद्धात आणि प्रेमात सगळं चालतं, असं जे म्हणतात ना, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हे युद्ध आहे. मग रात्री शंख फुंकलाय त्याने, हे खोटं म्हणणार का तुम्ही? कृष्णाला नाही आहे तसं, खरं खोटं नाही आहे. सत्य, जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त हित, हे त्याच्या जीवनाचं सूत्र आहे कृष्णाच्या. कारण त्याने आणलं होतं कोणाला? घटोत्कचाला. आणि राक्षस होता तो, कारण हिडिंबेचा मुलगा, आणि तिच्याकडेच राहिला होता. आणि मग तो आणल्यानंतर एवढा मोठा 10 पटीनं त्याचं बळ वाढतं. रात्री तो कसा मरेच ना. आणि इतका मरे ना की दुर्योधन म्हणला, तुझ्याकडे ती शक्ती आहे ना रे, तो तुम्ही अर्जुनासाठी राखून ठेवलेली आहे. कर्ण सांगतो, अरे पण ह्याच्यातून जगलो तर अर्जुन असेल लढू ना, वापर तू शक्ती. ती शक्ती वापरली, ती एकदाच वापरणार, इंद्राने दिलेली आहे. कवचकुंडल काढून घेतल्यानंतर इंद्राने ती शक्ती दिलेली आहे. कोणीही, अर्जुनही मेला असता, एकदाच उपयोग करायचा. कोणीही त्याच्यावर, सगळेजण वध्य आहेत या शक्तीपुढे. घटोत्कच मेला. कृष्णाला आनंद झाला, कारण का? घटोत्कच मेला म्हणून नाही तर अर्जुन वाचला. उद्या मी भावी घटना आहे, पण हे घडलं ना. लोक म्हणतात रात्रीचं युद्ध वगैरे. पांडवांवर तक्रार करणारी जी मंडळी आहेत, रामाला खलनायक ठरवणारी जी मंडळी आहेत, मग त्यांना सीता वगैरे असलीच उदाहरणं मिळतात. सीतेचा त्याग केला, नंतर सीतेला अग्निदिव्यांचा संशयही होता. काही म्हणता येतं ना, काही म्हणता येतं. तुम्ही रामाला नायक म्हणून रामायण वाचणार असाल, सांगणार असाल तर ठीक आहे, पण तुम्ही रावणाला नायक म्हणूनही सांगू शकाल. अशी रामायणं लिहिलेली आहेत. मला सांगायचं आहे काय की कृष्णाला वर्ज्य काही नव्हतं. आणि त्यामुळे ज्या वेळेला तो शिकत होता
सांदीपनीच्या आश्रमाकडे, तिथे एक प्रसंग घडलाय, तो पुढे फार महत्त्वाचा आहे, सुदाम्याचा प्रसंग. पण त्यावेळेला बघणार आहोत. हे रासलीलेला त्यांनी काय केलं होतं, त्यांची तयारी वर्षभर करून घेतली होती. हे दिव्य नृत्य असणार आहे. आणि ज्यावेळेला नृत्य सुरू झालं त्यावेळेला गोपी असतील, समजा अशा 18 गोपी आहेत. प्रत्येक गोपीबरोबर कृष्ण नाचत होता आणि प्रत्येक गोपी कृष्णाबरोबर नाचताना इतकी तन्मय झाली होती की बाकीच्या गोपींबरोबरही कृष्ण नाचतोय हे त्यांना कळलंच नाही. नृत्याचं काय आहे लक्षात ठेवा की तुझा फूट स्टेप, तुझी स्टेप आणि माझी स्टेप याच्यात काहीतरी रिदम पाहिजे की नाही. आणि टिपऱ्या दोघांच्या हातात 2 आहेत, पण माझी एका हातातली टिपरी तुझ्या एका हातातल्या टिपरीशी वाटते आणि या 2 टिपऱ्या असल्या तरी आवाज एकच होतो. आणि खरा चांगला गरबा तो की सगळ्यांच्या टिपऱ्या टाक एकच आवाज येतो, मोठा येईल. त्याला म्हणतात नाही की कोऑर्डिनेशन, युनिजन किंवा आत्ता सांगितलेलं रिदम, हार्मनी ही महत्त्वाचे शब्द आहेत संगीताच्या बाबतीत. म्हणून इतक्या तन्मय झाल्या होता, इतक्या त्यांचं लक्ष. कृष्णाने परीक्षा बघितली असेल, ते अजून किती छान नाचते, बाकीचे कसे नाचतायत, त्यांच्याबरोबर कोण आहे, प्रत्येकाबरोबर कृष्ण आहे. अरे इतके कसे कृष्ण. आता हा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येकीला वाटतं माझ्याबरोबर नृत्य करत असलेला कृष्ण हा खरा आहे, बाकीच्या त्याच्या छाया आहेत. हल्लीच्या भाषेत कॉपीज आहेत. खरा कृष्ण माझ्याकडे आहे असं प्रत्येकीला वाटल्याबरोबर अहंकार झाला ना. खरा कृष्ण माझ्याकडे. सगळे कृष्ण अंतर्धान पावतात, अदृश्य होतात. टिपरीचा आवाज थांबल्यानंतर, कारण आता टिपरी वाजवणारा गेला ना, एक टिपरी काय हवेत थांबल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं अरे कृष्ण गेलाय. मग त्यांना कृष्णाचा जो विरह आहे, विरहासक्ती, विरह भक्ती ही मिलनासक्ती आणि मिलनभक्तीपेक्षा महत्त्वाची आहे. कारण मिलनात 2 देह आहेत आणि विरहात 2 मन आहेत. सूक्ष्म आहे. काय कृष्ण होता त्यावेळेला, काय आनंद होता नाही गोकुळात. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की कृष्ण होता त्यावेळेला वाटला गेला होता सगळ्यांच्यात. इथे असायचा त्यावेळेला तिथे नसायचा. आता प्रत्येकीच्या मनात पूर्ण कृष्ण आहे की आता तो माझा एक्सक्लुझिव्ह कृष्ण झालेला आहे. आणि मग त्यांना एवढा भाव येतो की त्या निरनिराळे हावभाव करायला लागतात. एक जण अशी उभी राहते, नीट वागा नाही तर सुदर्शन चक्र सोडेल. दुसरी अशी गोवर्धन धरलाय. तिसरी अशी युद्ध करते, बाहुयुद्ध वगैरे. कृष्णाने हे सगळं केलेलं आहे, करून दाखवलेलं आहे. दुसरी काय म्हणते, बघ माझे डोळे तपकिरे होते ना, ब्राऊन, आता काळे झाले ना, मी कृष्णालाच डोळ्यात ठेवलेलं आहे. कृष्ण काळा, माझे डोळे काळे. पूर्वी गाजलेलं गाणं होतं ना, घन श्याम नयनी आला, सखे मी काजळ घालू कशाला. कशाला काजळ घालू, डोळ्यातच कृष्ण ठेवलेला आहे. बघ तुला माझे सरळ केस, त्याचा हेवा वाटायचा ना, आता झाले की नाही कुरळे, कारण माझ्या केसात मी कृष्णाला दडवून ठेवलेलं आहे. कृष्णाचे केस कुरळे वगैरे. यमुनेचं पाणी कृष्णासारखं कुरडं. बांबूतून आवाज कृष्णाच्या बासरीचा. एक जण अशी उभी आहे, ते सगळं बघितल्यानंतर ते सगळं बाजूचं विसरल्या आणि आतल्या कृष्णाशी एवढ्या एकरूप झाला की परत प्रत्येकीसमोर कृष्ण उभा राहिला. आणि आता महारास सुरू झाला. हा रास पहिला होता तो आणि रास म्हणजे लक्षात ठेवा, मराठीत कोकणीत रास म्हणजे काय, हे ढीग, इन प्लेंटी. पण रस या शब्दाचं अनेक वचन रास. नर या शब्दाचं अनेक वचन नार. कारण मराठीत नार म्हणजे स्त्री, नारी, नार. पण नर, नार, रस, रास, सगळ्या रसांचा असा एकत्रित आविष्कार, त्याला रास म्हणायचं. याच्यात विरह आहे का, आहे. याच्यात सौंदर्य आहे का, आहे. शृंगार आहे का, आहे. याच्यात बघा ना तुम्ही रसांचं, म्हणजे रासलीलेचा हा भाग असा अभ्यास केलेला आहे. आणि मग तुम्ही लक्षात घ्या की रस आहेत, रसांचा एकत्रित असा आविष्कार आहे. अनेक रस आहेत, अनेक रसांचा संगम आहे. अशी ती रास सगळेजण बघत होते. महारास ज्या वेळेला साक्षात वेदांत सिद्धांत नृत्य, ती काय सुंदर वर्णन आहे, लक्षात ठेवा. साक्षात प्रत्यक्ष वेदांताचा जो सिद्धांत आहे, म्हणजे वेदांचा जो सिद्धांत आहे तो प्रत्यक्षात नृत्य करत होता. म्हणजे कृष्ण जे वेदांनी सांगितलेलं तत्व आहे अव्यक्त, ते कृष्णाच्या बाबतीत व्यक्त झालेलं होतं. साक्षात वेदांत सिद्धांत नृत्य ते
यत्र यत्र मनो याती तत्र तत्र माधवा. मन जिथे जिथे जातं तिथे तिथे कृष्ण आहे ना. मग अशी सांगितलं ना बांबू, अरे त्याची वासरे ऐकू येते. अरे यमुना काळी नदी ना, आणि त्याच्या काळं पाणी येते, तर त्याच्या लाटात मला कृष्णाचे केस दिसतात. सगळीकडे कृष्ण, सगळीकडे यत्र यत्र मनो याते तत्र तत्र माधवा. काय गोपींचा अधिकार आहे सांगा बरं. म्हणून कबीरांनी म्हणलेलं आहे, लोक म्हणायचे कबीराला, कबीरा तुझी भक्ती किती सुंदर रे, तुझे शेले राम विणतो. आणि कबीर म्हणतो, राम हमारा जप करे हम बैठे आराम, राम हमारा काम करे हम बैठे आराम. कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई. आपण म्हणतो ना, आपण हे गाणं वाढवू शकतो. कबीराचे विणतो शेले कौसल्याचा रामबाई, जानकीचा रामबाई, लक्ष्मणाचा रामबाई, हनुमंताचा रामबाई. सगळे रामाचे जे पैलू आहेत ना, तो राम कबीराचे विणतो शेले. हम बैठे आराम, राम हमारा काम करे, राम हमारा नाम करे. इतकी भक्ती आहे तुझी. कबीर एक दिवस काय म्हणतो, काय सुंदर आहे. अरे कबीर कबीर क्या कहते है, जाओ जमुना तीर. कबीर कबीर क्या कहते है, जाओ जमुना तीर. एक एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. काय आहे नाही, जाओ जमुना तीर. कबीर कबीर काय करता, जमुना तीराला जा, तिथे अजूनही तुम्हाला ते रास अनुभवायला मिळेल. त्या भावात तुम्ही गेलं पाहिजे. इफ यू एंटर दॅट ट्रान्स, रासलीला इज गोईंग ऑन, इट इज इटर्नल, फॉर एव्हर. आता ती जास्त सूक्ष्म झाली म्हणून जास्त प्रभावी झालेली आहे. जास्त प्रभावी झालेले, जास्त स्पंदायमान झालेली आहे. मोर व्हायब्रंट अँड व्हायब्रेटिंग. स्पंदन आहेत, तुम्हाला जाणवली मात्र पाहिजेत. आणि हे जर जाणवलं तर एक एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर, हे आपल्याला कळेल. हा गोपींचा अधिकार आहे. कृष्ण गोपींना विकला गेलेला आहे. कृष्णाने स्वतःना गोपींना विकलेला आहे. हे त्या गाण्यात आपण बघतो ना, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. मी विकत घेतला नाही, तो विकला गेला आहे. कारण का, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजी अले हरिनाम. जन्मभरचे श्वास आहेत, हरिनाम 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 घेतोय. मग तुम्हाला विकलेलाच आहे ना. जिथे प्रामाणिकपणे, प्रेमानं, आर्ततेनं त्याचं नाम घेतलं जातं, तिथे तो असतोच असतो. हा कृष्ण आपल्याला मेंटल हेल्थ राखायला जास्त उपयोगी पडणार आहे. आतलाच आहे तो. इंटरनलायझेशन ऑफ कृष्ण, याला कृष्णा कॉन्शियसनेस म्हणतात. कृष्ण भावना. आणि कृष्ण भावना कधी न मरणारी आहे, म्हणून कृष्ण भावनामृत. इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी, आंतरराष्ट्रीय संस्था. कशासाठी? फॉर कृष्ण भावनामृत, फॉर कृष्णा कॉन्शियसनेस. सुंदर शब्द आहे. कॉन्शियसनेस म्हणजे शुद्धीवर आहेस का, कॉन्शियस आहे. आर यू कॉन्शियस व्हॉट इज हॅपनिंग इन द नेबरहूड? नो, आय डोंट नो. कॉन्शियस, तुला माहिती नाही आहे, अवेअर नाही आहेस, तू अलाइव्ह नाही आहेस, अवेक नाही आहेस, अलर्ट नाही आहेस. कॉन्शियस कसला? हे सगळं एकत्र केलं की कॉन्शियसनेस. कृष्णा कॉन्शियसनेस इंटरनॅशनल सोसायटी, इस्कॉन. खरंच कृष्ण भावनामृत हे कृष्णा कॉन्शियसनेसचं फार सुंदर भाषांतर आहे. हे भावांतर आहे. कृष्ण भावना अमृत. गोपी त्याचं उदाहरण आहे. आणि कृष्णाला त्या कशा पीत होत्या? कृष्णाच्या डोळ्यातलं जे तेज आहे ना, ते आपल्या डोळ्यातून पीत होत्या. कृष्णातल्या केसाचं, कृष्णाच्या डोक्यातलं, कृष्णाच्या बाहूतलं, कृष्णाच्या पायातलं, कृष्णाच्या बोटातलं. आणि म्हणून त्या उद्धवाला सांगतात ना की 10-20 असती कारे मने उद्धवा, एकमात्र होते ते मी दिले माधवा. हा माधव शब्द आहे ना, तो फार मजेदार आहे. रमाधव, धव म्हणजे नवरा, घो वगैरे आपण म्हणतो ना कोकणीत. रमाधव बरोबर. उमाधव, उमा तिचा धव म्हणजे शंकर. रमा लक्ष्मी, तिचा धव म्हणजे विष्णू. माधव कोणाचा? मायाधव. मायेचा जो धव म्हणजे पती आहे, मायापती, मायाधीश, तो कृष्ण आहे, माधव. म्हणून जर विचार केला तर रास आहे ना, तो कृष्णाच्या जीवनातला एक अत्युच्च बिंदू आहे. इट इज डिव्हाइन. दिव्यता कृष्णाने कशा कशाला दिली आपण काल पाहिलं. त्यांनी पोहे आणि दूध या आहाराला दिव्यता दिली. विचार करा.
त्यांनी साधे कपडे गवळ्याचे गुराख्याचे, त्याच्यावर मोराचं पीस, त्या मोराच्या पिसाला अमर केलं ना. तो मुकुट आहे त्याचा, ज्याच्या माथ्यावर मोर मुकुट आहे तो कृष्ण माझा, असे लोक म्हणायला लागले. माथ्यावर मोर मुकुट, तो तुमच्या द्वारकेतला किंवा मथुरेतला किंवा हस्तिनापुरातला तो मुकुट सोन्याचा घातलेला तो आमचा नाही. गोकुळातले लोक म्हणायचे ज्याच्या माथ्यावर मोर मुकुट, मोराचं पीस आहे, अरे त्याला अमर करून टाकलं मोराला त्याने. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे काय, कृष्णाने खेळ किती साधे, लगोऱ्या काय, चेंडू मारायचं काय, अबुधाबी आपण काय म्हणतो ना आबाधाबी ते चेंडू फेकला आणि कालियाला मारलं. कालिया मर्दन आपण बघितलं. सगळे खेळ कृष्णाचे इतके साधे होते की त्याला साधनं विशेष लागत नव्हते. आज एक खेळ म्हणायचा की 1000 रुपयाचं साहित्य आणावं लागतं. हे पाश्चिमात्य खेळ आहे. आपली लंगडी, हुतुतू, खो खो, आट्यापाट्या काय लागतं त्याला. पण ही सगळी कौशल्य त्याच्यात काय केली जातात, कौशल्य विकसित होतात. सगळी बॉडीची आणि मनाची, बॉडी माइंड कॉम्प्लेक्स दोन्ही मिळून एक जे शरीर तयार होतं, माणूस तयार होतो, माणसाचं आरोग्य निर्माण होतं, बॉडी माइंड. त्या सगळ्यासाठी हे खेळ उपयुक्त पडतात. त्या खेळांना दिव्यता दिली, नृत्याला दिव्यता दिली, वाद्याला दिव्यता दिली, वादनाला दिव्यता दिली. आणि दिव्यता मी का म्हणतो माहिती आहे ना, बासरी वाजवल्यावर गायीसुद्धा धावून यायच्या. आणि महाराजांच्या चरित्राच्या वेळेला बघितलं होतं ना की खाटीक गायी नेत होते. महाराज म्हणाले बाबा मी तुम्हाला पैसे देऊन विकत घेतो, पण तुम्ही नेहमीच असं करता, आमचा धंदा बंद पडेल ना, आपण आता करूया, ह्या गायींबद्दल आधी ठरवूया. ते खाटीक तिथे उभे राहिले, महाराज इकडे उभे राहिले, मध्ये गायी, तुम्ही हाका मारा गायीना. कल्पना करा त्यावेळेला त्यांच्या हातात कदाचित सुरा नसेल, पण ये इकडे, काय गाय काय मूर्ख आहे का, नाही आहे, पण त्यांचा एकंदर उग्रता असेल, कळतं ते जनावरांना सुद्धा. म्हणजे मांजराला असं कळतं, याच्यापासून आपल्याला भय नाही. एक उदाहरण देतो ना, जे रांगणारं पोर आहे किंवा नुकतं दुडू चालायला लागलेलं, ते कावळ्यापेक्षा निदान 10-20 पटीनं मोठं आहे ना. कावळा इथे बसलेला आहे, ते पोर गेल्यानंतर कावळा तिथून उडतो तिथे जातो, पोराने असं केलं तिथून उडतो तिथे जातो. अरे कावळ्याला काय, त्याच्यापेक्षा 10 पटीनं मोठं ते पोर आहे ना. बघा कावळ्याला कळतं ह्याच्यापासून आपल्याला धोका नाही आहे, तो आपल्याशी खेळतो, आपण त्याला खेळवूया की. म्हणून कावळा रामाच्या चरित्रातला प्रसंग आहे, इकडून केला तिकडे, तिकडून गेला तिकडे, एक करत असतो. पण नंतर रामा कावळ्याबरोबर काय खेळतोस म्हणून कौशल्यातला कौ आला की हा काव हा निघून गेला. हे घडतं प्रत्येक वेळेला. म्हणून लक्षात ठेवा, रासलीला हा जवळजवळ शेवटचा अध्याय आहे, जवळजवळ. कशातला, वृंदावनातला. नंतर कृष्ण वय वर्षे 12, अक्रूर त्याला न्यायला आलेला आहे. आणि गोपी म्हणतात हा नावाचाच अक्रूर आहे, केवढा क्रूर आहे, आमच्या कृष्णाला आमच्यापासून नेतो. आणि कंसानी बोलवलं आहे, त्या मायावी कंसानी, पूतना जशी तशी नको, पण अक्रूर आल्या म्हणून जायला पाहिजे. अक्रूराच्या बाबतीत एक गमतीदार प्रसंग आहे, लक्षात ठेवा. अक्रूर हा इतका भक्त आहे, भागवतातला अक्रूर, महाभारतातला अक्रूर निराळा आहे जरा. तो जास्त आपण म्हणतो ना राजकीय विचार करणार आहे असा, पण हा पूर्णपणे भक्त आहे. हा रथातून आलेला आहे कृष्णाला आणि बलरामाला मथुरेला नेण्यासाठी. इथे गोकुळातला अध्याय संपणार आहे. हा ज्या वेळेला तिथे येतो गोकुळाच्या सीमेवर, त्यावेळेला तो खाली उतरतो. उतरल्यानंतर हा रथ थांबवतो ना सारथी, नंतर हा तिथे म्हणतो, सारथ्याला सांगतो, हे गायींची खूर वगैरे आणि त्याच्यात तरी बारीक 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 आहे, गाय आणि वासरं, अरे ह्याच्यात गाय आणि वासरं खेळलेले आहेत. अरे इथे हे पाऊल बघ, मोठी मोठी ही बलरामाची असली पाहिजे आणि छोटी छोटी ही कृष्णाची असली पाहिजे. तो त्याची घेतो, याला लावतो, त्या धुळीत लोळतो. सारथ्याला वाटलं स्वामी जे करतो ते आपल्याला करायला पाहिजे का, सांगा बरं. असं बऱ्याच वेळेला होतं. विषयांतर होईल म्हणून मी सांगत नाही, पण एक अत्यंत मार्मिक प्रसंग आहे. एक तरी सांगायला हरकत नाही. चर्चिलला मिस्किल माणूस होता, एक पत्रकार. तो म्हणतो ओनली ॲट ब्रेकफास्ट. तो म्हणतो काही हरकत नाही, तू ब्रेकफास्ट घे, मी ब्रेकफास्ट घेतो, बोल, तो इंटरव्ह्यू घे तू, बोलता बोलता. तर त्यांनी चर्चिलनी एक प्लेट घेतली साधी, त्याला गिंडी म्हणतात त्याला, पूर्वीच्या असायच्या दाढीच्या वगैरे भांडी असायची खास तशी. तो पत्रकार म्हणतो की ह्या प्लेटमध्ये जेवणार आपले प्राईम मिनिस्टर, पण तिथे तसलीच दुसरी प्लेट होती, घेतली. त्याच्यात त्यांनी ब्रेडचे तुकडे करून टाकले. तो म्हणतो काय तुकडे करून टाकले, त्याच्यावर दूध घातलं.
पत्रकाराला ते करावं लागलं ना. नंतर त्याने आपल्या कुत्र्याला बोलवलं, ते त्याला दिलं, आपण दुसरी प्लेट घेतली. पत्रकाराला कळलं आपण कुठल्या कुत्र्याला द्यायचं आहे. हे गंमत म्हणून सोडा, पण तो जे करतो ते मला करायला पाहिजे. अक्रूर जर लोळतोय तर आपण लोळायला पाहिजे का? अक्रूर त्याला सांगतो तू पुढे जा, मी मागून येतो. खूप आहे ते सांगण्यासारखं. हा भक्त आहे आणि तो घेऊन जातो कृष्णाला. आणि अक्रूराला का पाठवले? कारण अक्रूर हा इतका भक्त आहे, इतका सज्जन आहे, सत्शील आहे की त्याच्याबरोबर पाठवायला हरकत नाही. म्हणून नंद आणि देवकी, यशोदा, काय प्रसंग असेल नाही तो. 12 वर्ष जीव की प्राण प्रत्येकाचा असलेला कृष्ण निघालाय कंसाकडे. आणि कंस हा इतका धूर्त आहे, कावेबाज आहे, कपटी आहे. काय करेल? आता कृष्ण इकडे आलेला आहे मथुरेला. मथुरेला आल्यावर तो म्हणतो की तुम्ही रथ थांबवा, आम्ही दोघजण खाली उतरतो. कारण का? की आम्ही बघितलेलं नाही आहे शहर. हे काय हो, वृंदावन आणि गोकुळ हे खेडी. एक आपण गवळू वाडे म्हणतो ना, तसे गवळ्यांचे वाडे. आता मथुरा शहर, हे सगळं बघतो. काय रस्ते आहेत, इथे काय रथ आहेत. त्यांच्याकडे बैलगाड्या होत्या. गोकुळात एकही रथ नसेल कदाचित, पण इकडे रथच. हे सगळं बघायला पाहिजे. काय कपडे आहेत, किती निरनिराळे आहेत. आणि तिकडे कपडे वाळत घातलेले त्यांना दिसले. आता बघा, एक एक तो सिग्नल किंवा पाठवतोय मेसेज कोणाला? कंसाला. मी येतोय, मी येतोय, मी येतोय, तयार राहा, तयार राहा, तयार राहा. तिथे धोबी घाट होता. रजक म्हणजे धोबी. ते कपडे धुत होते. ते म्हणतात इतके कपडे कुणाचे? हे भिकारड्यानं, हे गोकुळातून आलेले धूळ वगैरे. साधी मुलं भिकारडी बघितलीच नाहीत काही मथुरेत. मथुरेतले नागर लोक, नागर म्हणजे शहरी, आणि हे ग्रामीण खेड्यातले. आम्हाला द्या ना 2 कपडे. इतके आहेत कळणार सुद्धा नाही त्यांना, आम्हाला नवीन. त्यावेळेला म्हणाले भिकाऱ्यानो, हे राज घराण्याचे कपडे आहेत, ते असे मिळत नाहीत. मिळत नाही म्हणल्यानंतर जे धोबी होते त्यांना धरलं याने, कृष्णाने. आणि ते जसे कपडे आपटत होते ना, तसं आपटून मारलं त्यांना. लोक म्हणाले अरे काय ते 2 पोरं आलेले आहेत, आपटून मारलं. बस पुढे आले. पुढे आल्यानंतर एक शिंपी होता, त्याच्या दुकानात कपडे टांगलेले होते. हे नवीन कपडे वगैरे. त्यांना बरं वाटलं. कोण रे तुम्ही? शिंपी विचारतो. नाही आम्ही असेच आलेलो आहेत गोकुळातून वगैरे. अरे नवीन दिसत आहे, इकडे या, इकडे, तुम्हाला चांगले कपडे मी घालतो. त्याचा उद्धार केलेला आहे. अरे तुला काहीच कमी पडणार नाही. एक फुलवाला होता, निरनिराळ्या प्रकारची फुलं वगैरे. म्हणला आपल्याकडे रानफुलं, त्यांचं एक निराळं सौंदर्य. पण हे फुलं, गुच्छ, वेण्या, हार. फुलवाला म्हणला अरे कोण रे तुम्ही? आता नवीन कपड्यामध्ये चकचकीत झाले होते ना, एक गोरा एक काळा. अशा वेळेला या इकडे, मी तुम्हाला फुलमाळा वगैरे गळ्यात घालतो. घातलं, कल्याण होईल तुझं. नंतर येतात धनुष्य. हा धनुच्यासाठी तो जो प्रसंग आहे ना, तो जसा धनुर्यज्ञ आहे, तो यज्ञ आहे, त्या यज्ञासाठी समारंभ. हे सगळे यांना बोलवण्यासाठी केलेलं नाटक आहे. पण त्या धनुष्य, मोठं धनुष्य यांनी कशाला बघितलं? गोकुळात धनुष्य कशाला पाहिजे हो कोणाला? नाही ना. मोठं धनुष्य बघायला गेले. ते म्हणाले पायऱ्या चढून येऊ नका, आम्हाला हात लावू दे की त्या धनुष्याला. नाही, मारलं ते धनुष्य. घेतलं, धनुष्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्याने धनुष्याचे जे रक्षक होते त्यांना मारलं. ह्या सगळ्या बातम्या कंसापर्यंत जात होत्या. मग कंसाने काय ठरवलं? कुवलया पीड नावाचा एक हत्ती होता. पीड म्हणजे तुम्हाला त्रास देणारा. दारू पाजली आणि माहुताला सांगितलं ही जी 2 मुलं येत आहेत ना, त्या 2 मुलांना तुडवून मार हत्तीच्या पायाखाली. करणार काय माहुताला, पण करायला पाहिजे. हत्ती आला, हे दोघंजणं बाजूला गेले, उड्या मारल्या आणि हत्तीचे सुळे असतात, दात मोठे बाहेर आलेले, तोडून काढले. रक्ताची कारंजी उडाली, यांच्या अंगावर सगळं रक्त पडलं. माहुताला मारलं आणि त्या हस्तिदंताने मारून मारून हत्तीला मारलं. आता पुढे तो म्हणला काय शक्ती आहे यांच्यात. म्हणून त्याने आपले तोमर, कंस, मुष्टिक, कंस नाही मुष्टिक, चाणूर हे सगळे पैलवान तयार ठेवलेले होते. कंस चाणूर मर्दनम, चाणूराला कृष्णाने मारलं आणि मुष्टिकाला बलरामाने मारलं. आणि बाकीचे पैलवान, ह्या दोघा मुख्य पैलवानाला मारल्यानंतर बाकीचे म्हणाले आम्ही काही लढत नाही, आम्हाला मारायचं नाही आहे. मग आता कंस म्हणला आता माझ्याशिवाय त्यांना कोणी करणार नाही.
मग कंसाला धरून आणलेलं, तो आत असतो, आत जातो, केसाला धरून आणलं. लोक सगळे बसलेले आहेत, काय करणार आहेत. लोकांना आकाशवाणी सगळ्यांना माहीत आहे की असं कोणतरी येणार आहे आणि बहुतेक कृष्ण. तो त्याच्या छातीवर बसतो, छातीवर त्याच्या वज्रप्रहार असतात, मुष्टीप्रहार करतो तसे, आणि कंसाला मारतो. कंसाला मारल्यानंतर कंसाचा धिक्कार आणि जय जयकार कोणाचा? कृष्णाचा. आता सगळ्यांच्या मनावर कृष्णाचं राज्य सुरू झालं मथुरेतल्या. पण मथुरेचा अधिपती, मथुरेचा राजा, कंसाचे पिताश्री, ज्यांना कंसाने तुरुंगात म्हणजे कारावासात टाकलं होतं, कृष्ण त्याच्याकडे गेला. हे कृष्णापासून शिकायचं. त्याचे आईवडीलसुद्धा बंदिवासात होते की, आणि 12 वर्षात त्यांनी बघितलंच नाही कधी आईला, वडिलांना. आईचं दूध प्यायलं नाही, वडिलांनी जे सोडलं त्याच्यानंतर आत्ता येत होता. नाही तर आई बाबा असं झालं असतं. नाही, तो गेला उग्रसेनाला. उग्रसेनाचे सकळदंड वगैरे काढले, हाताला धरून सिंहासनावर बसवलं, राज्याभिषेक केला. हे कृष्णाने आयुष्यभर केलं. त्यांनी जी जी जिंकली राज्य, तिथे त्याचा जो वारस होता, म्हणजे मारलं कुणाला? जरासंधाला मारवलं. पण त्याचा जो सहदेव नावाचा मुलगा होता त्याला बसवलं. नरकासुराला मारलं, त्याचा जो भगदत्त नावाचा मुलगा होता त्याला गादीवर बसवलं. कृष्णाने कधीच केलं नाही. तो म्हणतो मी सत्तेसाठी नाहीच आहे, पण उन्मत्त असाल तर तुम्हाला शासन केलं पाहिजे, म्हणून माझा जन्म आहे. तर ते झालं. तर ज्या वेळेला कंसाला मारलं, आता हा उग्रसेन पूर्वी राजा होता, प्रेमळ राजा आहे, प्रजाहितदक्ष. तर तो राजा झाल्यावर आनंद. मग हा वसुदेव देवकीकडे जातो आणि मग ते मिलन आहे. वसुदेव कृष्णाला पहिल्यांदाच बघतो की लहान पोराला टोपलीत घालून नेलंय, काय ते काय, दोघांनाही नवीन आहे. पण त्या कृष्णाच्या सगळ्या लीला यांना माहीत आहेत ना, मथुरावासियांनाही माहीत आहेत. विशेषतः नंद जेव्हा जेव्हा टॅक्स म्हणजे कर भरायला येतो कुणाकडे? कंसाकडे. त्या प्रत्येक वेळा तो वसुदेवाला भेटून जातो. आणि वसुदेव जरी कारावासात असला तरी नंद, वसुदेव आणि कंस ह्या तिघांच्यात नंद दोघांनाही चांगल्या जवळचा आहे. हा म्हणतो अत्यंत आदर्श आहे, तो आपला कर व्यवस्थित भरतो माझ्याकडे, म्हणून तो नंदाला मान देतो कंस. आणि त्याला मान नाही ना, म्हणून तो नंद भेटायचा, सगळ्या लीला सांगायच्या, हे सगळ्यांना माहीत आहे. मग ती भेट झाली. आता मथुरेतला निवास सुरू झाला. आपण काल बघितलं होतं की कृष्ण कसा आहे? अधरम मधुरम, त्याचे ओठ मधुर आहे, नेत्रम मधुरम, कर्णम मधुरम, सगळं मधुर आहे कृष्णाचं. आणि म्हणून तो आहे कसा? मधुराधिपते, मधुरम मधुरम. आणि कंस होता तो मथुराधिपती. मग कृष्ण मथुराधिपती झाला नाही, लक्षात ठेवा, तो मधुराधिपती राहिला. आणि अजूनही कृष्ण मधुर आहे. म्हणून कृष्णाचं चरित्र ऐकणं हे अमृत आहे. भागवत कथामृतातलं, भागवत कथा आपण बघितल्या, पण अमृत हे कृष्ण, कृष्णाचं चरित्र, कृष्ण नाम, कृष्णाची मूर्ती. असा जो कृष्ण उभा राहिला आहे, त्रिभंग म्हणतात, इकडे वाकलाय, तिकडे वाकलाय, इकडे वाकलाय. ही त्रिभंगाकृती पूर्वीही कोणी केलेली नाही आहे, कुठल्याही देवानी किंवा राजानी किंवा राक्षसांनी सुद्धा, आणि नंतरही कोणी केलेलं नाही. कृष्णाचा रोल करतात, भूमिका त्यांनी ती केली असेल. नृत्य असतं आपल्याकडे, मध्ये तो एक मुलगा आणून उभा करतात, ते त्याला हे असे देतात वगैरे, तो तेवढा, बाकी कोणी उभं राहिलेलं नाही आहे. हे खास आहे त्याचं. हा पांडुरंग जर ह्याचा अवतार असेल तर किती व्यवस्थित उभा राहिला आहे, कमरेवर हात घेऊन, समचरण म्हणजे अटेन्शन म्हणतो ना, तसा आहे तो. आणि म्हणून तो बुद्ध आहे. मग कायम तो सतर्क आहे, जागा आहे, दक्ष आहे, आणि डोळे शांत, अर्धोन्मिलित दृष्टी असेल पण शांत आहे तो. म्हणून आपण त्याला बुद्धावतार काही ठिकाणी म्हणतात. ठीक आहे. कृष्ण ज्यावेळेला इथे आला, आता मथुरेत तो आहे म्हणल्यानंतर मथुरेवर स्वाऱ्या सुरू झाल्या. कुणाच्या? जरासंधाच्या. का सुरू झाला? कंस हा जरासंधाचा जावई होता. जरासंधाच्या 2 मुली. आता आपण जर हे केलं ना, नावांवर जर चिंतन केलं तर आपल्याला निराळेच कृष्णचरित्र दिसेल. अस्ति आणि प्राप्ती. कंसासारख्या, रावणासारख्या माणसाचं हेच ध्येय असतं. काय? आहे आणि नवीन मिळवूया, आणखी मिळवूया. अस्ति आहे आणि प्राप्ती. आपलं कसं असतं? योग आणि क्षेम, योग क्षेम. योग मिळवायचं आहे, क्षेम आहे ते टिकवायचं आहे. आणि कल्याणकारी, कल्याण, माझं कल्याण, इतरांचं कल्याण, त्याला क्षेम म्हणलं, योगक्षेम. तिकडे अस्ति आणि प्राप्ती. त्या विधवाहून गेल्या रडत आपल्या वडिलांच्याकडे, कृष्णाने आम्हाला विधवा बनवलं. तो म्हणतो सध्या कृष्ण कुठे? मथुरेत आहे. 17 वेळा त्यांनी सैन्य पाठवलेलं आहे. आणि जरासंधाचं जर बघत असाल,
जरासंधाचं एक बघण्यासारखं आहे, कारण त्याला मारवलं आहे कृष्णाने भीमाकडून. हा जरासंध आहे कोण? त्याला नरमेध करायचा आहे. अश्वमेधमध्ये त्या घोड्याला मारतात, शेवटी नरमेध म्हणजे माणसाला मारायचं आहे. आणि नर म्हणजे माणसांचा श्रेष्ठ जो राजा, भूपती, महीपती म्हणजे पृथ्वीचा स्वामी, 100 राजांना मारणार होता आणि त्यांच्या रक्ताने तो यज्ञ करणार होता, अर्पण करणार होता. ते रक्त 86 राजे त्यांनी तुरुंगात टाकले होते. त्याला 14 राजे पाहिजे होते. आणि 86 राजे म्हणजे त्यांचं राज्य, म्हणजे त्यांचं वैभव आणि त्यांचं सामर्थ्य, म्हणजे त्यांचं सैन्य. जरासंधाचं केवढं सैन्य होतं. कृष्ण आणि बलरामांनी दोघांनी मथुरेचं जे काही सैन्य वगैरे होतं त्यांच्या मदतीने 17 वेळा त्याने परत पाठवलं. आता 18वी वेळ. 17व्या वेळेला कृष्णाने गंमत केली. जरासंधाचे 2 अगदी एकमेकाचे जुळे भाऊ शोधतील असे जुळे मित्र, आणि याच्या मनातलं त्याला आणि त्याच्या मनातलं याला कळत होतं. एकाचं नाव होतं हंस आणि दुसऱ्याचं नाव होतं डिंभक. हे दोघं जण असल्यामुळे त्यांचा पराभव करताना पळून बरंचसं सैन्य मारलं, पण पुन्हा आले ना परत ते काही सगळे मारले. मग म्हणाला आता कूटनीती, जरा कपट कारस्थान केलं पाहिजे. हंस नावाचा एक हत्ती होता. अश्वत्थामा हत्तीनंतर मारला, तसा हा हंस हत्ती मारला. हंस मेला सगळीकडे पोचवला. आणि ह्या दोघांच्या निराळ्या फ्रंट उभारल्या होत्या. इकडे हंस मुख्य होता आणि तिकडे डिंभक मुख्य होता. आता लक्षात ठेवा, हंस मेलेलाच नव्हता, हंस नावाचा हत्ती मारला होता आणि डिंभकापर्यंत सुद्धा पोचवली. अरे तुझा इतका जीवश्च कंठश्च मित्र, जुळा मित्र हंस मेला, तू कसा जगतोस रे? तो हंस गेला तरातरा आणि डिंभकाने नदीत आत्मविसर्जन केलं. डिंभक मेला. अर्ध युद्ध आता जिंकलंच आपण. हंसाकडे येऊन काय म्हणतो माहिती आहे ना, अरे तुझा तो मित्र त्याने हंस म्हणजे हत्ती मेला का तू मेलास खात्रीसुद्धा करून घेतली नाही. त्यांनी आत्मविसर्जन केलं. तू खात्री करून घे. आणि जो आपला मित्र मेला या कल्पनेनं स्वतःचा जीव देतो, त्यांनी प्रत्यक्ष जर जीव दिला तर तू जिवंत कसा राहतोस? ही कपट नीती आहे. त्यांनी खात्री करून घेतली नाही. हंस म्हणजे नक्की कोण मेलाय? हंस मेलो, हा जाऊन मेला. आता तो खरा मेलाय, तू कसा जिवंत आहेस? हंस मेला. आता एकच उरला म्हणजे कालयवन. वार राक्षस आहे प्रचंड. ते 18वी शेवटची स्वारी. कालयवनला आला तो हत्तीवर बसून, आधी आडदांड, त्यातून हत्तीवर बसलेला. आणि कृष्णाने सांगितलं आज युद्ध निराळ्या प्रकारचं होणार आहे. कृष्ण उपर्ण घेऊन गेलेला आहे युद्धावर. एवढासा कृष्ण उभा आहे. मग आता तो किती वर्षाचा झाला असेल? 18 झाले असतील स्वाऱ्या वगैरे, तर तो जास्तीत जास्त 20 वर्षांचा झाला असेल, 25 वर्षांचा असेल. हत्तीवर, आणि तो आडदांड कालयवन नावाचा एक राक्षस. कृष्ण म्हणतो की आपण द्वंद्व युद्ध करूया. कशाला? इतकी 17 युद्ध झाली, इतकी माणसं मेली. आपण काय करूया, आपण दोघंजणं बाहुयुद्ध करूया. ज्याचा पराभव होईल त्याने जिंकलं. कशाला युद्ध करायचं आणि सैन्याला मारायचं? तो हसायला लागला. तो म्हणला तुझ्यावर माझ्याबरोबर तू द्वंद्वयुद्ध करणार? हो. हा हत्तीवरून खाली उतरल्यानंतर कृष्ण इतकं सुंदर नाटक करतो घाबरल्याचं. बापरे केवढा तो, आणि पळत सुटतो. आणि समजा त्यांनी उपकरण आणलं असेल कुठल्या रंगाचं, निळ्या रंगाचं समजूया ना, तो असं करत होता. ते उपकरण लक्षात आलं होतं. तो म्हणतो घाबरतोच, पळतोच काय? कुठेही गेलास तरी तुला पकडून मारणार. तिथे एक गुहा आहे, त्या गुहेत तो शिरतो. गुहेत मुचकुंद नावाचे ऋषी झोपलेले आहेत. काही युग म्हणजे लाखो वर्ष तो झोपलेला आहे. कथा काय आहे की देवानं युद्धात त्या राजाने मदत केली होती. मुचकुंद युद्ध जिंकून दिलं, रात्रंदिवस लढत होता. देवाने सांगितलं प्रसन्न होऊन, तुला काय पाहिजे? झोप. एखादा अभ्यास केलेला मुलगा परीक्षेच्या रात्री म्हणतो की आज मी झोपणार आहे हा, कारण खूप अभ्यास केलेला असतो. झोप पाहिजे, आणि अशी झोप पाहिजे. एक जागा द्या मला, तिथे मी खूप वर्ष झोपणार आहे. रामाचा अवतार झाला की उठणार आहे. म्हणजे त्याच्या आधी सत्ययुगातलं वगैरे हे युद्ध असेल. या गुहेत त्याला झोपवलं होतं. कृष्णाला माहीत होतं. आणि माझी झोपेत व्यत्यय आणला की मी डोळे उघडून बघितलं की असेल त्याची राख झाली पाहिजे.
कृष्णाला हे माहीत होतं की कालयवनाचा मृत्यू या मुचकुंदाच्या ह्याच्यात आहे, पण मुचकुंदाची झोप कशाला डिस्टर्ब केली? काही उतावळी मुलं असतात, लगेच प्रश्न विचारतात, त्याला मारलं ठीक आहे, पण ह्याची झोप का डिस्टर्ब? अरे थांब ना, हा कृष्ण आहे. कृष्ण समाधान काढतो प्रत्येक गोष्टीत, कुणावरही अन्याय होऊ देत नाही. बघ, हा गुहेत गेला, आपलं जे उपरणं होतं ना ते अलगद त्यांनी मुचकुंद ऋषींच्या अंगावर पांघरलं आणि स्वतः एका दगडाच्या मागे गुहेतल्या लपून राहिला. हा अडदान हा 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 करत आला आणि म्हणतो, तू जरी झोपण्याचं नाटक केलंस तरी तुला उठवून मारल्याशिवाय राहणार नाही. खर्रकन तो ते ओढतो, काय उपरणं. ह्यांना झोपेत व्यत्यय, हे जागे होतात आणि कालयवनकडे बघितल्यानंतर कालयवनाचं भस्म होतं. कृष्ण थोडा वेळ थांबतो, जरा कूल डाऊन, जरा शांत व्हा, आणि नंतर येतो, नमस्कार करतो ऋषीवर. तो ऋषी विचारतो, रामाचा जन्म झाला का? रामाचा जन्म कृष्णाच्या आधी आहे. तो म्हणतो, रामाचा जन्म झाला ऋषीवर, आता त्याच विष्णूचा पुढचा अवतार मी आहे, म्हणून विष्णूचं चतुर्भुज दर्शन देतो त्याला गोयत, की ज्यांच्यासाठी रामाच्या दर्शनासाठी थांबलो ते रामापेक्षा आपण पूर्ण अवतार विष्णूच म्हणतो, साक्षात शंख चक्र गदा पद्म. त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, मी मुक्त झालो, धन्यवाद. मुचकुंदाला मुक्त केलं, कालयवनाला मारलं. आणि आता उद्या आपण बघणार आहोत त्यांनी ज्या प्रतिज्ञा केल्या होत्या, त्या प्रतिज्ञेत तो म्हणतो, मी जर कधी पाठ दाखवली नसेल तर. कृष्णाने केलेल्या प्रतिज्ञा आणि त्या अनुषंगाने त्यांनी मिळवलेल्या अष्टनायिका, या 8 नायिका, त्यांच्या कथा आणि कृष्णाच्या जीवनाचे अखेर नंतर येणार आहे. आता दशमस्कंधाचा उत्तरार्ध आपण पाहतोय, त्याच्यानंतर 11 स्कंद आणि 12 स्कंद म्हणजे भागवत आपलं संपणार आहे. शेवटचे 1-2 दिवस आपण भक्तीचं बघणार आहोत आणि शेवट करणार आहोत भागवतातला शेवटचा प्रसंग, शुकदेवांचा शेवटचा उपदेश, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागवताची आरती आहे. ते शेवटच्या दिवशी 16 तारखेला, ज्या वेळेला हा अधिक मास संपणार आहे आणि अधिक अश्विन अमावस्या त्या दिवशी आहे. म्हणजे अजून नाही म्हणलं तरी आपण 6 दिवस तरी भागवताचा विचार करणार आहोत. कृष्णाचं उर्वरित चरित्र, 2 स्कंध आहेत त्यातली कथानकं, आणि नंतर 1-2 दिवस फक्त शुद्ध भक्ती भागवतावर आधारलेली आहे. त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. या भक्तीचं एक वैशिष्ट्य फक्त लक्षात ठेवूया. हरेर्नाम 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 कलौ युगे अत्र नास्त्येव 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 गतिरन्यता. फार महत्त्वाचं आहे की इतके दोष आहेत या कलियुगात, पण या कलियुगातच एक अत्यंत चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे नामान उद्धार, नामान मुक्ती. छान. काही वेळा भजन करूया, माझ्यानंतर म्हणायचे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. शांत.
शक्ती मंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून शांतपणे आणि आनंदानं ध्यानस्थ कृष्ण, सद्गुरुनाथ महाराज, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मी नारायण आणि महत्त्वाचं म्हणजे वाङ्मयी मूर्ती, अक्षरमूर्ती भगवंताची भागवत छान दर्शन घ्यायचे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.